नमस्कार. आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि AIच्या जगामध्ये आपण पुस्तकांपासून खूप दूर निघालो आहोत. रीडिंग हे सर्वांनीच करायला पाहिजे, पण त्याचं प्रमाण आता खूप कमी दिसते. म्हणूनच जेव्हा मी ही आष्ट्यातील लायब्ररी बघितली, त्याचं उल्लेखनीय काम, आउटस्टँडिंग काम बघितलं, तेव्हा हा आपल्याबरोबर व्हिडिओ शेअर करावासा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला भाग्यश्री शिराळकर माहिती देत आहे. आपल्याकडे ई-ग्रंथालय सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरनुसार आपल्याकडे इथं जी पुस्तकं ज्या लेखकांची हवी आहेत ती पुस्तकं सर्च केली की तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला ते पुस्तक इथे मिळून जाईल. चिल्ड्रन्स कॉर्नर जो महाराष्ट्रात तिसरा आला, त्याची माहिती आपल्याला व्हाईस प्रेसिडेंट उषा बापट वहिनी देतील. लायब्ररी आष्ट्याचा राजाराम मोहन राय ट्रस्ट कोलकाता यांच्या सहाय्यातून निर्माण झालेला बाल विभाग आणि चिल्ड्रन्स कॉर्नर हा महाराष्ट्रात 3 नंबरवर आहे. पहिला मुंबई इथे झाला, नंतर बुलढाण्याला आहे आणि त्याच्यानंतर फक्त आष्टा लायब्ररी आष्ट्यामध्ये हा बाल विभाग आहे. इथे अंदाजे 3 छोटे येऊन अभ्यासाला बसतात, पण ती मुलं 300 ते 350 मुलं सभासद आहेत. ज्या मुलांना खेळायला मिळत नाही त्या मुलांना इथे मोफत खेळता येतात, पुस्तकं वाचायला नेता येतात. अगदी फक्त संध्याकाळी 4-5 नंतर येतात, ते 7 वाजेपर्यंत असतात. या मुलांच्या स्पर्धा घेतो आम्ही वर्षभरात, आणखीन त्यांना बक्षीस देतो. पण स्पर्धा ही अशी असते आमची की बक्षीस नंबर काढत नाही, तर आम्ही सगळ्यांना सर्टिफिकेट देतो आणि बक्षीस सगळ्यांना देतो. त्याच्या शाळेतल्या मुलांना त्याचा लाभ व्हावा आणि ती मुलं कुठेतरी बुद्धिमत्तेला अभावामुळे मागं पडतात, ती पुढे जावी असा आमचा त्याचा मानस आहे. आम्ही नंबर 1 ही दत्तक घेतलेली आहे. आम्ही ज्या स्पर्धा वगैरे घेतो त्या मुलांमध्येच घेतो. दर शनिवारी त्यांना इथे 1 तासभर इथे वाचायला मोफत आम्ही देतो किंवा संस्कार वर्गही आम्ही चालवतो. धन्यवाद. आता आपल्याला लायब्ररीची संपूर्ण माहिती सेक्रेटरी प्रीतम चौगले देतील. आष्टा जनरल लायब्ररीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या लायब्ररीमध्ये आमच्या आष्टा जनरल लायब्ररीचे अध्यक्ष माननीय प्रकाशराव रुकडे, या ठिकाणी उषाताई बापट वहिनी या ठिकाणी, आणि या ठिकाणी पाहुणे म्हणून राजेश शिर्के वहिनींनी या लायब्ररीला भेट दिलेली आहे. त्याबद्दल लायब्ररीची स्थापना 1928 साली झालेली आहे आणि 1928 साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी आष्टा कारखान्याच्या वरच्या बाजूला चालू होती. त्यानंतर ज्योतिर्लिंग चौकामध्ये आष्टा जनरल लायब्ररी आली. 21,000 ग्रंथसंपदेने समृद्ध असणारी ही लायब्ररी 500 सभासद आहेत. त्या कॉम्प्युटरायझड प्रणालीद्वारे आम्ही ही सेवा देत आहे. बारकोड असतील किंवा आमच्या सभासदांचे खाते असतील, हे सगळे आम्ही कॉम्प्युटरायझड केलेले आहेत. नव्या हे चिल्ड्रन्स कॉर्नर या ठिकाणी आमचं सुरू आहे. लहान मुलांना केलेलं आहे. स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी त्यामध्ये असेल, MPSC मध्ये आपले प्रावीण्य दाखवलेले आहे आणि चांगल्या पदावरती ते काम करत आहेत. ते भविष्यातील गरज ओळखून आम्ही आमचे अध्यक्ष प्रकाश रुकडे, उपाध्यक्षा उषाताई बापट वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच दुसऱ्या मजल्यावरती रात्र अभ्यासिका सुरू करत आहोत, जेणेकरून ज्या मुलांना आपल्या घरामध्ये रात्री अभ्यास करता येत नाही अशांसाठी ही सोय आम्ही लायब्ररीच्या माध्यमातून भविष्यामध्ये करून देत आहोत. Thanks for watching this video.